देसी इंडियन फॅक्ट्स प्रेझेंट, फ्युचर अँड पास्ट बाय नितीन. मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांच्या चॅनल देसी इंडियन फॅक्ट्स मध्ये मी नितीन ज्ञाते मनापासून स्वागत करतो. 13 तारखेला जे चौथ्या चरणाचं मतदान होणार आहे त्यामध्ये 11 मतदारसंघांचं मतदान आहे आणि त्यात अतिशय महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यातला एक ज्याच्यावरती संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे तो म्हणजे बीड मतदारसंघ. बीड मतदारसंघ हा याच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण की तिथे पंकजाताई मुंडे यावेळेस उभ्या आहेत. त्यांना महायुतीतर्फे तिकीट देण्यात आलेलं आहे आणि याच वेळेस महाविकास आघाडीतर्फे बाप्पा उर्फ बजरंग सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे देखील उमेदवार यावेळेस रिंगणात आहेत. या तिघांमध्ये सध्या तरी वरवर दिसत असेल तरी मुख्य लढत मात्र तिरंगी न दिसता ही दुरंगी लढत होईल असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. सगळ्यात दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनी अगदी जोरकस प्रचार चालवलेला आहे. यावेळेस पंकजा मुंडे ताईंसाठी जमेची बाजू ही म्हणता येईल की त्यांच्याबरोबर धनंजय मुंडे यांची साथ लाभलेली आहे आणि सगळ्यांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरवून तिथे प्रचारही जोरदार केला. उदयनराजे सुद्धा स्वतः तिथे प्रचाराला आले होते. गडकरी साहेबांनी तिथे प्रचार केला आणि कुठलीही कसर महायुतीने त्यात ठेवली नाही. त्याच प्रमाणात महाविकास आघाडीने देखील प्रचारामध्ये कुठलीच कसर सोडली नाही. जोरदार सभा झाल्या, सर्व काही घडले आणि आणखीन एक जमेची बाजू त्यांच्यासाठी म्हणजे जरांगे फॅक्टर. जरांगे साहेबांची एक आत्ताच रिसेंटली तिथे सभा झाली आणि एक मराठा समाज जो आहे त्याच्यामध्ये कुणाला मतदान करायचं नाही आणि कोणाला पाडायचं हे तुमचं तुम्ही ठरवा हा एक संदेश त्याच्यामध्ये दिला गेला. तर 13 तारखेला होणाऱ्या बीड ह्या महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये जी निवडणूक जे मतदान होणार आहे यावर आपल्यावर चर्चा करण्यासाठी आज परळीहून श्री तानाजी देशमुख, नमस्कार. जय महाराष्ट्र. नमस्कार. आणि पुण्याहून आपल्या बरोबर आहेत शिरीष राखे. शिरीष माऊली नमस्कार. जय महाराष्ट्र. नमस्कार. जय महाराष्ट्र. तानाजी माऊली, बीड जिल्हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय, परळीहून तुम्ही येता, तर इथून ह्या वेळेस म्हणजे परत एकदा पंकजाताईंना उमेदवारी देऊन आणि एक वंजारी समाजाचं मोठं प्रतिनिधित्व करणाऱ्या पंकजाताई, त्याचबरोबर सध्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार हे आल्यामुळे धनंजय मुंडे त्यांच्या बरोबर येऊन त्यांना मिळालेली ताकद, ह्या सगळ्या गोष्टींचा आणि सगळीकडे असलेला एक मोदी इम्पॅक्ट, ह्या गोष्टींचा बीडमध्ये पंकजाताईंना काही फायदा होईल असं दिसतंय की ह्याच्या उलट महाविकास आघाडीची जी भक्कम फळी आहे ती फळी आणि मनोज जरांगे फॅक्टर आणि शेतकऱ्यांची नाराजी ह्यापैकी काय बाजी मारेल असं वाटतं? आमचा बीड लोकसभा म्हणजे प्रत्येक वेळी क्रांतिकारक असणारा आमचा बीड लोकसभा मतदारसंघ आहे. इथं सध्या मूळ प्रश्न आहेत म्हणजे दोन म्हणजे काय म्हणतात त्याला ओबीसी वर्सेस मराठा असा मोठा वाद असणारा जिल्हा आणि दोन्ही उमेदवार दोन कॅटेगरी मधून आहेत. म्हणजे बजरंग सोनवणे मराठा कॅन्डिडेट आहेत आणि पंकजाताई ओबीसी कॅन्डिडेट आहेत. हो. अतिशय तुल्यबळ लढत चालू आहे. पण म्हणजे लोकसंख्या आणि त्यांचं मतदान बघितलं तर मराठा मतदान जवळपास 8 लाखाच्या आसपास आहे आणि ओबीसी मतदान सुद्धा म्हणजे इन्क्लुडिंग म्हणजे वंजारा प्लस ओबीसी असं 7,30,000 आहे. जवळपास सारखंच आहे. म्हणजे जवळपास सारखं किंचित एक म्हणजे एक 50-60-70 हजार मतदान मराठा जास्त आहे. आणि या दोन्ही म्हणजे 100% दोन्हीकडचं एक 5-10% मतदान इकडे जाईल आणि 5-10% मतदान तिकडे जाईल. पण ओबीसी मतदान इंटॅक्ट राहील. मराठा मतदानामध्ये थोडी सेन पडेल पण मतदान जास्त असल्यामुळे जवळपास आपण तो इक्वलच राहील. पण 2.25 लाख मुस्लिम आणि 2.25 लाख SC ST हे जे फॅक्टर्स आहेत हे पंकजाताईसाठी घातक आहे आणि ह्या मतदानामध्ये पंकजाताई जास्तीत जास्त 15% ते 25% पर्यंत सेन मारू शकतात आणि बजरंग सोनवणेसाठी ही जमेची बाजू आहे. त्यामुळं म्हणजे अतितटीची लढत होऊन 25-30-50 हजारापर्यंत बजरंग सोनवणेंना एज आहे. प्लस मागचं जर ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर काय माहिती का की मुळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. गेवराई असं आडस हे जे भाग जे आहेत हे मुख्यत्वे कापसांचे आगार आहेत आमचे. हे परळी, माजलगाव, गेवराई हे 3 आणि बीड
तर या ठिकाणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची जी हॅरेसमेंट झालेली आहे किंवा स्वतः धनंजय मुंडे कृषी मंत्री असल्यामुळं शेतकऱ्यांवर झालेला अन्याय ही सुद्धा एक म्हणजे मग त्यामध्ये ओबीसी सुद्धा शेतकरी आले आणि सध्या काय झालेलं आहे की म्हणजे सरकारी बँकांनी जे शेतकऱ्यांचे जे काही म्हणजे हे असतात ते खाते, मग इथं ग्रामीण भागामध्ये काय आहे की स्वतः एक वंजारी बहुल गाव आहे, त्या गावामधला मी इंटरव्ह्यू घेतला. त्यांचं म्हणणं आलं की म्हणजे धनंजय मुंडेमुळेच आमचे खाते फ्रीज झालेत. तर ते वंजारी सुद्धा त्यांच्यावर नाराज आहेत. तर मुख्य कारण मराठा आरक्षण आणि शेतकरी आणि मुस्लिम आणि SC ST मतामुळं म्हणजे आणि याच्या आधी सुद्धा एकदा म्हणजे त्यावेळेस तर म्हणजे प्रकाश सोळंकी आणि जयसिंग गायकवाड अशी लढत होऊन सुद्धा पवार साहेबांनी भारतीय जनता पार्टी आणि स्वतः गोपीनाथ मुंडे हयात होते त्यावेळेस. तर त्यावेळेस आणि कधी कधी तर पवार साहेबांनी आमच्या जिल्ह्यामध्ये अशी क्रांती केलेली आहे की 6 ला 6 आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणलेले आहेत. फार म्हणजे त्यांचा म्हणजे त्यांच्या प्रॉपर बारामती नंतर सर्वात आवडीचा जो जर जिल्हा असेल पवार साहेबांचा तर तो आमचा बीड जिल्हा आहे. आणि बीड जिल्हा सुद्धा त्यांच्यावर भरभरून प्रत्येक वेळी प्रेम करतो. आता सुद्धा त्यांनी या निवडणुकीमध्ये विशेष करून 2-3 म्हणजे दिवस बजरंग सोनवणेसाठी वेळ दिला. आणि सर्वात महत्त्वाची प्रचार त्यांनी काय केलाय की आता सध्या की पंकजाताईंचा आणि धनंजय मुंडे यांचा जे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जो आहे हा 2-4 वर्षापासून बंद आहे, गळीत हंगाम होत नाहीये. आणि त्याच्या विरुद्ध बजरंग सोनवणेनं नंतर नव्यानं येऊन 1-2-3 कारखाने आणि विशेष म्हणजे परळी परिसरातील ऊस उत्पादक, परवा सुद्धा अंबेजोगाईला त्यांनी मुद्दामून 2 मोठ्या ऊस उत्पादकांना स्टेजवर बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आपण ह्याच्यावरती पुढे चर्चा करू. थोडं आपण शिरीष माऊलींचं काय मत आहे ते जाणून घेऊ. शिरीष माऊली, हे जे ओव्हरऑल एक गणित दिसतंय म्हणजे एक मागच्या 4-5 दिवसापूर्वीपर्यंत अशी परिस्थिती वाटत होती की जरी ही अटीतटीची लढाई असली तरीही पंकजाताईंचं पारडं जड आहे असं वाटत होतं. पण हे जे 1-2 दिवसापूर्वी म्हणजे आता रिसेंटली जी झालेली मनोज जरांगे साहेबांची सभा आणि बाकीच्या गोष्टी ह्याच्यामुळे काही पंकजाताईंना काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो असं वाटतंय का? आणि पंकजाताईंना सध्या अडचणीचा सामना करावा लागेल असं चित्र दिसतंय का? लढत जर तुम्ही म्हणाल तर अतिशय अटीतटीची आणि गोइंग टू द वायर जे आपण क्रिकेटच्या भाषेत बोलतो की शेवटच्या बॉल पण सांगता येत नाही अशी परिस्थिती मतदारसंघात सुद्धा आहे. जसं तानाजी सांगतात की मराठा आणि ओबीसी हे जवळपास कमी जास्त प्रमाणात 5-50 हजार इकडे तिकडे या प्रकारात आहे. मला हे सांगा, ओबीसी कन्सॉलिडेशन ज्या पद्धतीने होतं तसं मराठा कन्सॉलिडेशन होत नाही. तर त्यामुळे मराठा वोट मध्ये ही सेंध नेहमीच बसत आली. मुंडे साहेबांनी पण आतापर्यंत चमत्कार, जादूची कांडी, हे जे मुंडे साहेबांचा हातखंडा होता त्यांनी नेहमीच मराठा समाजात सेंध मारून शेवटच्या क्षणी विजयी खेचून आणण्याचं पराक्रम केलेला आहे. तर मला त्याच पार्श्वभूमीवर हेच सांगायचंय की जरी समसमान वोट असले तरी त्या मराठा आणि ओबीसी या वोटिंग मध्ये फरक पडणार नाही. जसं तानाजी माऊली सांगतायत की मुस्लिम आणि दलित किंवा SC ST हा समाज बजरंग सोनवणेच्या बाजूने जाईल. मला हे सांगायचंय की मुंडे साहेब हे भाजपचे जरी असले तरी त्यांची जी लेगसी आहे आणि त्यांना मानणारा जो वर्ग आहे आणि त्यांच्या पुढच्या पिढीवरही प्रेम करणारे मी काही लोक बघितले जे मुस्लिम समाजाचे असू द्या किंवा मग SC ST मध्ये पप्पू कागदे म्हणून आहेत. हे सगळे जे लोक मुंडे साहेबांना प्रेम करणारे नाही तसंच त्यांच्या जनरेशन खाली पण प्रेम करणारे आहेत. तर त्यामुळे तोही काही मतदार यांना मतदान करणारच आहे. म्हणजे असं नाही म्हणू शकत की SC ST 100% तिकडे मतदान करणार नाही. 20% 80% असा तरी विषय होईल. याच्याशिवाय आपण SC ST मराठा ओबीसी मुस्लिम हा सगळा समाज बाजूला केला आणि जो उर्वरित समाज आहे ज्याच्यामध्ये ब्राह्मण, मारवाडी, लिंगायत, उच्चवर्गीय, मग उच्चवर्गीय आणि ह्या सगळ्या गोष्टी हाही समाज बऱ्यापैकी आहे आणि तो समाज एक गठ्ठे 90% पंकजा मुंडेंकडे जाणारा समाज आहे. रिगार्डलेस काय सिच्युएशन आहे काय नाही. तर ह्या सगळ्या अनुषंगाने
मला असं वाटतंय की किमान 15 ते 25 हजाराची लीड घेऊन पंकजा मुंडे बीड मतदारसंघात खासदार होणार. बर. शिरीष माऊली, तुम्ही जे म्हणलात ते 15 ते 25 हजारापर्यंत, म्हणजे तुम्ही म्हणताय की लीड कमी होईल, मात्र पंकजाताई ज्या आहेत त्याच खासदारकीला बाजी मारून जातील. तर तानाजी माऊली, तुम्ही तिथले लोकल आहात आणि जसं एक जाणवलं की मनोज जरांगे साहेबांचा इफेक्ट जो सगळीकडे दिसला. पण तरीही सध्या जे धनंजय मुंडे एक आणि पंकजाताई एकत्र आल्या, जे महायुतीमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस आली त्यामुळे जे मिळालेलं पाठबळ आणि जो मुंडे साहेबांची लिगसी, त्यांचा असलेला मतदार वर्ग आणि जी सगळीकडे नॉर्मल मिळते तशी मिळणारी एक सहानुभूती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पंकजाताईंना निश्चितच फायद्याच्या ठरतील आणि ह्याच्यामुळे त्यांची थोडीफार बाजू जी आहे ती वरचढ वाटते बजरंग सोनवणेंच्यावरती. नाही, काय होतं माहिती का, की काही म्हणजे जवळील मंडळी वगैरे निश्चित समजा मराठा समाजाची असतील धनंजय मुंडे सोबत वगैरे, पण त्याचं मतदानामध्ये रूपांतर करणं तितकं सोपं नाहीये. कारण बर. म्हणजे सध्या जरांगे पाटलांनी जे दौरा म्हणजे केला आपल्या एरियामध्ये वगैरे, तर ही म्हणजे स्पिरिट खूप झालेलं आहे. हं. आणि काय झालंय की जिल्ह्यामध्ये म्हणजे ओबीसी मराठा हा वाद फार पूर्वीच आहे. तो जास्त म्हणजे प्रमाण त्याचं वाढलेलं आहे. आणि बरं. निश्चितच ध्रुवीकरण म्हणजे तुम्ही म्हणत असाल, मुंडे साहेबांनी तो चमत्कार करत होते दरवेळेस, की हं. काही आणि त्यावेळेस काय होतं, की ती परिस्थिती नव्हती. हं. म्हणजे स्वतः जरांगे पाटलांनी सुद्धा काल ज्यांचा इंटरव्ह्यू झाला, तेव्हा आम्ही म्हणजे मुंडे साहेबांना मतदान केलं, धनंजय मुंडेंना मतदान केलं, केशरबाई क्षीरसागरांना मतदान केलं. पण आता ती परिस्थिती नाहीये. त्यांनी बरं. ओपन सांगितलं, की परळी मतदारसंघामध्ये 1,04,000 मराठा आहेत. म्हणजे त्यांनी म्हणजे धनंजय मुंडेंना वगैरे असं काय म्हणतात त्याला गर्भित इशाराच दिल्यासारखा आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, की ह्या निश्चितच शिरीष माऊली समस्थित तशा नाहीत माझ्या मताला. आणि बरं. याचा दुष्परिणाम पंकजाताईच्या ह्याच्यावर होईल असं वाटतंय मला. बर. शिरीष माऊली, एक अल्पसंख्याकांचं झालेलं कन्सॉलिडेशन, त्यानंतर मराठा समाजाची नाराजी आणि जरांगी इफेक्ट, ह्या 2 गोष्टी. त्याचबरोबर एक अँटी इन्कम्बन्सीचा, कारण की 10 वर्ष झालेली आहेत सध्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला 10 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे एक अँटी इन्कम्बन्सी जी आहे ती स्वाभाविक आहे. आणि एक जो मोदींचा जो इम्पॅक्ट होता तो काही एवढा जाणवत नाहीये. असं एक वाटत होतं, असं एक चित्र दिसत होतं, की जे राम मंदिर आहे त्याचा इफेक्ट जाणवेल. पण तोही महाराष्ट्रात जास्ती जाणवलेला दिसलेला नाहीये. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जमेच्या बाजू काही ठरू शकल्या नाहीत पंकजाताईंसाठी, जे एक अपेक्षा होती. तर ह्या सगळ्या गोष्टींची जमेची बाजू नसतानाही पंकजाताईंना लीड मिळते असं तुम्ही म्हणताय. हो, म्हणजे लीड मिळण्याचं कारण हेच आहे, की मी तेच तुम्हाला सांगतोय, की ज्यावेळेस हे मराठा आणि वंजारी पोलरायझेशन किंवा ओबीसी पोलरायझेशन होतं, त्यावेळेस आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे, की ओबीसी मतदान हे 100% कन्सॉलिडेशन होतं. हो. पण मराठा मतदान त्या त्या मानाने एवढं कन्सॉलिडेशन होत नाही, जे व्हायला पाहिजे त्या फॅक्टरवर आत्तापर्यंतचा हा अनुभव आहे. आणि बरं. त्याच अनुभवामुळे जरीही मराठा मतदान तुलनेने जास्त असेल, तरी ओबीसी मतदान आणि मराठा मतदान यात काही फरक पडत नाही. मग विषय राहतो कुठला, की मुस्लिम आणि एससी एसटी आणि बाकी मग इतर समाज. नाही, आणि तर आणखीन एक महत्वाचा, फेन्सवरचा मतदार, जो फेन्सवरती जो मतदार असतो, जो शेवटी मतदानाला जाईपर्यंत डिसाईड करत नाही तो. हो, तोही एक फॅक्टर आहे. म्हणजे 10%, 5%, 10% तोही मतदार असा आहे, की तो कुठे वळेल. आणि मी त्याच 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 अनुषंग. गोष्टींवरनं जी लीड सांगतोय, म्हणजे निश्चित तुल्यबळ लढत आहे. पण एज पंकजांना याच्यामुळेच आहे, की लेगसी म्हणजे गोपीनाथ मुंडेंचं राजकारण जे आहे, ते आतापर्यंत सगळ्या समाज वर्गांना त्यांनी कधीही एखादा ओबीसी समाज आहे किंवा मुस्लिम समाज आहे किंवा मराठा समाज आहे असं काही राजकारण केलं नाही. याशिवाय तुम्ही पंकजांचं हे पण बघा, उलट ओबीसी समाज पंकजावर नाराज आहे. ज्यावेळेस ओबीसी एल्गार मेळावे चालू होते, पंकजांनी हां, त्यावेळेस कुठेही हजेरी लावली नाही त्या ह्याच्यात. तर त्या कारणामुळे काही थोडाफार जो मराठा मतदार आहे तो पंकजाकडेच येऊ शकतो. ओबीसी बरं. मतदार तर हा आहे. बरोबर. त्याशिवाय मतदार पण येऊ शकतो. याशिवाय आज
शेवटच्या दिवशी उदयनराजेंनी, अजित पवारांनी एक सभा घेतली मतदारसंघात, बरं. ज्यात सगळे मराठी आणून त्यांनी त्यात प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. आणि बरं. शेवटी काय आहे, विकास आहे. लोकांना हेही कळतं, ठीक आहे, म्हणजे तानाजी माऊली जसं सांगतात तसं शेतीचा याचा त्याचा मुद्दा आहे, लोक नाराज आहे. पण शेवटी ज्यावेळेस मतदान करायचं किंवा शेवटच्या क्षणाला ह्या गोष्टी होतात की आपल्याला विकास कोण, आता पंकजा मुंडेंनी हे सांगायला सुरुवात केली की मी मंत्री होणार. नितीन हो. गडकरींची त्यांनी सांगितलं की मी खूप जास्त तुम्हाला फंड देणार. तर शेवटी विकास होणं हे महत्वाचं आहे. आणि ह्या बरोबर. सगळ्या पार्श्वभूमीवर मी जे 15 ते 25 हजाराची लीड सांगतोय, हे सगळ्या ह्या फॅक्टर्समुळे सांगतोय. आणि याशिवाय जो इतर समाज आहे, जो सोनार, ब्राह्मण, मारवाडी, गुजराती, जैन आणि बाकी हाही समाज जर तुम्ही कन्सॉलिडेशन बघितलं तर कमीत कमी 70-80 हजार लाखभरचा समाज आहे. आणि तो एक गठ्ठा जाण्यासारखा समाज आहे पंकजाकडे. बरं. आणि मला आणखीन एक 2 गोष्टी सांगायच्या होत्या. बोला. त्याच पार्श्वभूमीवर मला जे मी सांगतो तुम्हाला की 15 ते 25 हजारांनी लीड मिळून पंकजा मुंडे निवडून येतील. बरं. मला यात एक 2 गोष्टी ऍड करायच्या होत्या विथ ड्यू परमिशन. 2 गोष्टी कुठल्या? तर एक तुम्ही स्वतः सांगितली, जी गडकरी साहेबांनी सांगितलं होतं, की तुम्ही ह्यांना खासदार बनवा. तुमच्याकडे इकडचे जे काही ट्रान्सपोर्टेशनचे रोड वगैरे जे आहेत, ह्याच्या सगळ्या गोष्टींची जास्तीत जास्त भरीव कामगिरी करण्याची जिम्मेदारी. त्यानंतर उदयनराजे यांनी एक फार छान मेसेज दिला. त्यांचं म्हणणं असं, की जर इथून खासदार त्यांना तुम्ही केले नाहीत, तर मी माझ्या तिथे त्यांना नेऊन तिथे खासदार करेन. म्हणजे एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला त्यांनी, की वी ऑल आर विथ हर. तिसरी महत्वाची बाजू म्हणजे जे महिला मतदार जो आहे, महिला मतदाराच्या मध्ये पंकजाताईंच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर आहे आणि त्याच्या शक्यतेच्या आधारावरती जास्तीत जास्त महिला ज्या आहेत त्या त्यांना मतदान करतील, असं एक चित्र आहे. तानाजी माऊली, तुमच्याकडे येतो. वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे त्याचं देखील लोकप्रियता आहे, त्याचा देखील एक मोठा मतदार वर्ग आहे. तर ह्या जो मतदार वर्ग आहे तो निश्चितच ते जे मतं घेतील, आता ते निवडण्याच्या म्हणजे जिंकून येण्याच्या अनुषंगाने ते मतं त्यांच्यासाठी असतील की नाही तो एक भाग वेगळा. मात्र तो जो मतदानाचा टक्का आहे, तो मतदानाचा टक्का बाप्पा उर्फ बजरंग सोनवणे यांच्यासाठी मारक ठरेल असं वाटतं का? नितीन माऊली यावेळेस म्हणजे वंचित आघाडीचा जो आपल्या महाराष्ट्रामधला जे प्रभाव आहे तो हळूहळू ओसरण्याचं कारण असं आहे की प्रकाश आंबेडकरांनी भारतीय जनता पार्टीशी पूरक अशी व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणजे अवास्तव अशी जागेची मागणी केल्यामुळे त्यांच्यासोबत महाविकास आघाडीची समजा काय म्हणजे राजकीय युती होऊ शकली नाही. आणि सर्वात मोठा नेरेटिव्ह सेट काय केलाय की या विरोधकांनी की अबकी बार 400 पार म्हणून संविधान बदलायला निघाले. तो फार मोठा इम्पॅक्ट झाला. आणि संविधान बदलणे हा अतिशय म्हणजे त्या वर्गासाठी, वंचित वर्गांसाठी फार जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि त्या संविधान बदलणे आजकाल त्यांच्या सगळ्या लोकांच्या म्हणजे जे कोणी सुशिक्षित लोक आहेत त्यांच्या फेसबुकला, व्हॉट्सअपला जे स्टेटस आहेत किंवा ज्यांच्या पोस्ट आहेत की बाबा यांना 400 पार करून संविधान बदलायचं आहे. बाबासाहेब आणि प्रत्येक सभेमध्ये सुद्धा उद्धव साहेबांनी जी सभा घेतली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तेच सांगितले की म्हणजे विरोधकांचा तो म्हणजे एक काय पॉलिटिकल गेम असेल. हा मेसेज कन्वे करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाला आणि त्यामुळे ह्या 400 पारच्या नाऱ्याला आळा द्यावा लागला. आळा बी द्यावा लागला आणि वंचितचा जो म्हणजे अपेक्षा होती भारतीय जनता पार्टीला की वंचित काही मतदान घेईल, तर या 400 पारच्या घोषणेमुळे ते पूर्णपणे फेल झालेले आहेत. आणि वंचित आघाडी म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2019 सारखी लाखावर मतदान घेण्यासारखी कुठंच नाहीये. फार फार 20-25 हजार मतदान घेईल आणि त्याचा काही विशेष परिणाम होणार नाही. अच्छा, तुमचं म्हणणं आहे की बजरंग बाप्पा सोनवणे यांना लीड आहे आणि ते निवडून येतील. किती मताधिक्य असेल असं तुम्हाला वाटतं? आणि सुटसुटीत अजून एक सांगतो तुम्हाला मी, म्हणजे शिरीष माऊलींना जे सगळं जे कास्ट वाईज वगैरे जे अनालिसिस केलं तर सोप्या पद्धतीनं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. आष्टी, बीड, गेवराई, माजलगाव, केज आणि परळी मतदारसंघ. त्यातल्या त्यात आष्टी आणि परळी मतदारसंघामध्ये ओबीसी बहुल एरिया आहे. आणि ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये पंकजाताईंना निश्चितच लीड मिळणार याबद्दल शंका नाहीये.
आणि आष्टीमध्ये तर मागून माग मुंडे साहेबांना असो किंवा पंकजाताईंना असो, कारण तिथं असणारा वंजारी प्लस माळी समाज यामुळे ती जवळपास 50,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. बरं. नाही, वेळेच्या अभावी माफ करा मला, वेळेच्या अभावी तुम्हाला हे विचारतोय की एकंदरीत किती लीडनी बाप्पा येतील असं तुम्हाला वाटतंय? तेच सांगतोय ना की ह्या ज्या बीड, गेवराई, माजलगाव आणि केज मतदारसंघामध्ये बजरंग बाप्पांना म्हणजे जी लीड मिळेल, साधारण 4ही मतदारसंघामध्ये जर आपण गृहीत धरलं 20-20 हजाराची जरी लीड मिळाली, काही काही ठिकाणी तर म्हणजे माजलगाव आणि बीड मध्ये तर ती लीड 50,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळं मग आष्टी आणि परळी मधली जी पंकजाताईंची जी लीड आहे, तर ही किती कमी करू शकते साधारण, तर यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून मग इतकी अटीतटीची आणि फार तर फार 15 ते 20 हजारानं बजरंग बाप्पा निवडून येतील असं माझा प्राथमिक अंदाज. तर मित्रांनो, हे आपले होते अंदाज. उद्याचं ते 13 तारखेचं जे मतदान आहे बीडमध्ये, तर सध्या पारडं जे आहे पक्षीय बलाबल आणि पारडं जे आहे ते दोन्हीकडे सारखंच आहे असं वाटतंय. मात्र या अटीतटीच्या लढतीमध्ये जे काय होईल ते अगदी कमी मतदानाच्या फरकाच्या टक्क्याने, म्हणजे 15 ते 20 हजार एवढंच एक मतदान असेल, जे ह्यामध्ये विजय आणि पराभव या दोघांमधली जी दरी असेल ती अतिशय कमी असेल आणि त्यावरूनच ही जी बीडची निवडणूक आहे ती निर्णायक ठरणार आहे. मित्रांनो, आपल्या ह्या देसी इंडियन फॅक्ट चॅनलतर्फे मी स्वतः तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की सगळे मतदानाला अवश्य जा, मतदान चुकू नका. आणि मी राखे साहेबांना आणि तानाजी माऊलींना देखील विनंती करतो की त्यांनी देखील एक प्रत्येकाला सगळ्यांना मतदान करण्याच्या बाबतीत मेसेज द्यावा. शिरीष माऊली. हो, मतदान हा आपला हक्क आहे आणि तो 100% प्रत्येकाने बजावावा. ही माझी सगळ्यांना विनंती आहे आणि त्यांनी आपल्या परीने शक्यतो कुठल्याही परिस्थितीत काही जरी असेल तर वेळात वेळ काढून मतदान हे करावेच. धन्यवाद. तानाजी माऊली. आपला देश लोकशाही आणि सगळ्यात लोकशाहीची जननी म्हणायला हरकत नाही आणि हा लोकशाही मधला सर्वात मोठा उत्सव आणि तो आपण खूप चांगल्या पद्धतीनं साजरा केला पाहिजे आणि सर्वांनी हिरिरीने मतदानामध्ये सहभाग नोंदविला पाहिजे आणि त्याचं म्हणजे प्रत्येकाने त्या गोष्टीची म्हणजे फोटोग्राफी करून त्याचा आनंदही घेतला पाहिजे. Thanks for watching the video. Please press like and comment on this video. Subscribe to our channel Desi Indian Facts. Don't forget to press bell icon to get our upcoming video notifications. Desi Indian Facts. Present, future and past by Nitin.